जर मग तुम्हाला म्हटले की हा जुना ड्रेसपासून नवीन ड्रेस बनवला आहे, तर चला सांगते कसा की कियाराचा हा ड्रेस तिला येत नव्हता, तुम्हाला फेकूनही द्यायचा नव्हता. म्हणून विचार केला थोडीशी क्रिएटिव्हिटी आणि थोडेसे बदल केले तर ह्याला नवीन लुक देऊ शकतो. बेल्टच्या चारी साईडला पाहिलं तर नॉर्मल शिलाई मारून घेतली होती त्यांनी बेल्ट अटॅच करून. तर मी सुईने फक्त ते बेल्ट काढून टाकले आणि 5 मिनटामध्ये अगदी इतकं सुंदर स्कर्ट तयार झाला. बघताना किती इझी होतं आहे आणि खूप सुंदर झाला. डंगीचा जो वरचा भाग होता तो पण अगदी सुंदर होता आणि तो मला फेकायचा नव्हता. मग विचार केला काय करू शकतो याची, तर बॅग करूया. तर माझ्याकडे कियाराची एक जुनी जीन्स होती. मग विचार केला की तुमच्याकडे दुसरा कपडा असेल तर तो लावा. माझ्याकडे ती जुनी जीन्स होती. मी तिला चारी साईडने तिच्या मापाने बॅगच्या मापाने कट करून घेतलं आणि 2 फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि नंतर आहे तशी बॅगच्या मापाने ठेवून चारी बाजून शिवून घेतलं अगदी एकदम 5 मिनटामध्ये. मी जीन्सचा असा कपडा कट केला होता जेणेकरून त्याला पॉकेट होतं, म्हणजे तिला 2 पॉकेट भेटले पर्सला. आपल्या कपाडामध्ये बरेच असे कपडे असतात जे आपल्याला येत नसतात किंवा आपल्याला घालून कंटाळा आला असतो. मग थोडेसे बदल केले आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरली तर आपण एक नवीन लुक देऊन एक स्टायलिश लुक करू शकतो. बेल्ट शिवून घेतले आणि बॅग अजून छान दिसावी म्हणून तिच्या जीन्सला मला हे बटरफ्लाय आणि 2 डोळे भेटले होते. तेही मनी लावून मी पुढच्या साईडला शिवून घेतलं म्हणजे छान दिसेल म्हणून. आणि ते डोळे होते ते ग्लू गननी तिच्या मिकी माऊसच्या तोंडाला लावून घेतले. बघा ना छोटेसे बदल आणि किती सुंदर दिसतंय ना. नवीन ड्रेस तयार झाला. फायनल लुक बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा. बाय.